शिक्षक म्हणजे केवळ अभ्यास शिकवणारी व्यक्ती नाही, तो विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असतो, तर विश्वासाचं प्रतीक देखील. आई वडिलांनंतर मुलांना जो घडवतो तो म्हणजे शिक्षक. पण यवतमाळमधून समोर आलेल्या या घटनेने या नात्यालाच काळिमा फासला आहे. यवतमाळमधील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागाचा प्राध्यापक एका विद्यार्थिनीला व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह आणि अश्लील मेसेज पाठवत असल्याचा गंभीर आरोप झाला आहे. सुरुवातीला हा संवाद मजेत सुरू झाला, मात्र हळूहळू त्याने मर्यादा ओलांडत विद्यार्थिनीला एकटं घरी बोलावणे, जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे वर्तन केल्याचा आरोप होत आहे. भीती, बदनामी आणि मानसिक दबावामुळे विद्यार्थिनींनी काही दिवस गप्प राहिली. मात्र जेव्हा त्रास असह्य झाल्यानंतर तिने अखेर हा प्रकार आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगितला आणि त्यानंतर कॉलेजमध्ये या घटनेची चर्चा सुरू झाली आणि सत्य हळूहळू समोर आलं. घटना समजताच संतप्त विद्यार्थ्यांनी संबंधित प्राध्यापकाला जाब विचारला. शिक्षण देणाऱ्या व्यक्तीकडूनच असे कृत्य झाल्याने विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला आणि महाविद्यालयाच्या परिसरातच त्याला जाब देण्यात आला. या प्रकाराचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांना ते पाहून धक्का देखील बसला आहे. विद्यार्थिनींनी प्राध्यापकाचे व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट प्राचार्यासमोर सादर केले आणि त्यानंतर प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली. मात्र एवढा गंभीर प्रकार समोर येऊनही यंत्रणा मात्र शांत आहे. एकीकडे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, दुसरीकडे कॉलेजमध्ये संतापाचं वातावरण आहे आणि तिसरीकडे यंत्रणा मात्र शांत आहे. यामुळे अनेक प्रश्न पुन्हा निर्माण झालेत. शिक्षकच जर अशा प्रकारे वागत असतील तर विद्यार्थ्यांनी किती सुरक्षित आहेत? शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास टिकून राहतो का? आणि अजून किती मुली भीतीपोटी गप्प राहतात? यवतमाळमधील हा प्रकार केवळ एका कॉलेजपुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी एक गंभीर इशारा आहे, एक लाल झेंडा देखील आहे. कारण जिथे ज्ञान मिळायला हवं, तिथे जर भीती निर्माण होत असेल तर ती व्यवस्था बदलाची गरज सांगत आहे.